भिवंडीत 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, 9 जणांचा मृत्यू. मध्यरात्रीच्या काळोखात हादरवणारी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश. पुण्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, खडकवासल्यातून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. विदर्भात पावसामुळे दाणादाण, अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 1000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. यवतमाळ जिल्ह्यातही पूर परिस्थिती, तर भंडाऱ्यात 11 मार्गांवरील वाहतूक बंद. बुलढाण्यातही मुसळधार पाऊस. नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळण्याची शक्यता, कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्यांना नमोचा निधी न देण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती. राज्यात शिंदे सेना भाजपमध्ये संघर्ष, एसटी महामंडळाचा निधी अर्थ खात्यानं रोखला, तर ठाण्यात क्लस्टर योजनेला भाजपचा विरोध. पुण्यातही आंदोलनावरून भाजप शिंदे सेना आमने सामने. देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचाच जास्त चमकते, पंतप्रधान मोदींच्या नव्या व्हिडिओवर सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचं टीकास्त्र.